तर मित्रांनो ह्या मोशिक आता इथं माग लाईटीत फुले मोठा बाहेर झालाय. मम्मीला मंगळवारचा उपास असतो म्हणून मम्मी देवीची वाटते. तर कसं आहेत नगरकर, स्वागत आहे तुमचं माझं पुन्हा एकदा नवीन ब्लॉग मध्ये. आणि सर्वात पहिले तर तुम्हाला गुड मॉर्निंग. आज मी डायरेक्ट आवरून ब्लॉग चालू केलेला आहे, त्याच्यामुळे तुम्हाला काही माझा फारसा चेहरा दिसणार नाही. होप तुमचा दिवस चांगला जावं. आणि प्लस हे बघा, आता यांचं चाललंय देवाबत्ती, देवपूजा चालली. हे मॅडम पारशे आहेत, आंघोळ केली पण पारशे दिसतात. तिकडे बघा, वर बघा मॅडम, या बघा. आंघोळ नाही केली, खरं सांग ना, तू पारशे दिसते. आंघोळ केली नाही केली तरी पण. आणि ह्या पण मॅडम देवपूजाला बसल्यात आणि पारशात दिसतात. इकडे करा, तो करा ना. आमची मेकअप तशी आली वा. तर मित्रांनो, तुम्हाला अजून एक गोष्ट दाखवतो. आम्ही केलते काल गुलाबजामुन, तर थोड्या वेळ खाऊन तुम्हाला टेस्ट वगैरे सगळे दाखवतो कसे काय. हे बघा बिल्ला कसा बसलाय शांत. तो ह्याच्यामुळे शांत बसलाय, एवढी वाटी दूध प्यायलेला आहे गच, बाकी काहीच विषय नाही. आणि बाकी आता आज तर काय एवढं, आज काय विषय नाही. आज फक्त जास्त गेलं तर ते इस्त्रीचं बटन आपलं खराब झालं, तिथून आणायला जायचंय आपल्याला. हे 2-3 दिवस काय टाइम भेटला नाही आणायला, त्याच्यामुळे आज आणायला जायचंय. बघायचं भेटत नाही भेटत, कारण की मित्रांनो पाठवलं तुम्ही, त्याच्या तो पण म्हणलं की नाही भेटलं त्याला. मग आता आपल्याला जावं लागेल, जे आपलं नेहमीचं दुकान आहे तिथून आणावं लागेल. परत इस्त्रीचे कापड ते मागच्या वेळेस काय आणले नाही, आता ते आणू. आणि दुपारी भेटतो तुम्हाला. मी आता चहा वगैरे पितो. तर मित्रांनो आता बघा तुम्ही, एका मॅडमची देवपूजा झाली, आता या दुसऱ्या मॅडम देवपूजाला वाचल्यात, पाहू शकता. हे तसंच. आणि आता मांजर बघा, मी चहा प्यायला बसलो नाही का लगेच येऊन बसल्यात. आता मी काय करतो, एवढी खारी बघा, आता गाचाच काही चलू दे बाई, दूध चलू दे. एक वाटी दूध पिली आणि परत आता हे पण म्हणजे कोणाच्या याच्यात हिस्सा सोडितच नाहीत मॅडम. तुमचं काय मत आहे याच्यावर? सोडित नाही म्हणले हिस्सा या, तुमचं काय मत आहे? आणि ही एक आमची मांजर आहे. खरं झालं तर मांजर नाही का, ती म्हशी. कसं आहे मम्मी? म्हशी. तर मित्रांनो आता मी चहा वगैरे पितो. तुम्हाला गुलाबजामुनचा टेस्ट दाखवतो. तो एक 5-10 मिनिटांनी पहिला चहा पिऊन घेतो आणि मग तुम्हाला गुलाबजामुनचा टेस्ट वगैरे दाखवतो. तुम्ही लय आतुर झाले असेल कसं काय झालंय काय नाही. तर या काल कोणी गुलाबजामुन केले वय यार? कुणी गुलाबजामुन केले? तूही केले आणि तू? हा का, बघू आता. मला तर नाही वाटत, मला अजिबात वाटत नाही गोड झाले असते म्हणून गुलाबजामुन. आता या दोघींनी केलेत वाढल्यावर. एखाद्या दिवस मम्मीने केले असते तरी वाटलं असतं भाऊ गुलाबजामुन चांगले केलेत. कशी टाकला लगेच गुपकून टाकला या कॅमेरा माग. आतापर्यंत सकाळ धरून कमीत कमी ना 8-9 गुलाबजामुन खाल्ले त्या मॅडमने. एकच खाल्लाय वाले. तर मित्रांनो चहा वगैरे पितो आणि गुलाबजामुनला पण टेस्ट दाखवतो तुम्हाला झाल्यावर. हा काय झालं मम्मी? होय समोर खाल्ला, 5 वाजता उठली ती. बर तुम्हाला चहा प्यायला भेटतो. तर मित्रांनो आता चहा बी वगैरे पिऊन झालेला आहे. आणि आज आहे मंगळवार, मम्मीला मंगळवारचा उपास असतो म्हणून मम्मी देवीची वाटते. त्याच्यामुळे आज आम्ही चाललोय, आता देवीच्या मंदिरात चाललोय. मी बसणार घरीच. तुला यायचं का? आले असती. मी आता येतो जाऊन मंदिरात आणि तुम्हाला डायरेक्ट मंदिरात भेटतो. गुलाबजामुन मला खायचे होते राव, पण जाऊ थोड्या याच्याने आले टेस्ट करतो आणि मग खातो. चला तुम्हाला भेटतो मंदिरात डायरेक्ट. आम्ही आलेलो मंदिरात. मग मी पाय वगैरे पडते. तर माझे दर्शन आता झालेले आहेत. तशी मी पण पाया पडून वगैरे घेतलेले आहे. तो निघालं बाहेरच हे दाखवतो.
बाहेरचं बघतो. दर्शन घेतलं मी. हा पाहू शकतो इथलं वातावरण कसं आहे, एकदम निवांत आणि असं आहे. आणि इथंच तर भेटतो तुम्हाला घरी गेल्यावर भेटतो. आता इकडं दर्शन तर मित्रांनो आत्ताच आम्ही आलेलो आहे आता देवीच्या मंदिरातून. आणि मम्मी आमची सांगते स्वप्नाचं. काय स्वप्न पडलं म्हणून तुला? काय नाही. तर ते स्वप्न पडलं होतं की तिच्या हातातच खुरपं घुसलं वावरात येईल ते तवा. ते सांगत होती. तर आता आहे ना आपण गुलाबजामुन टेस्ट वगैरे करू. तुम्हाला दाखवतो कसे झालेत कसे नाही. काय कसे का नाही टेस्ट करून बघा तरी पण एखादी. सर्दी मला पहिली झाली. मला द्या ना काहीतरी खातो एखाद दोन 10 द्या. आमचा अजून इथं पसारा बघा किती वाजलेत. 8 वाजलेत तरी अजून यांचा पसारा काय आवरला नाही. तर आता आहे ना आवरतो जातो. टाकतो काय म्हणा तुम्ही द्यावा दिल टाक गुलाबजाम खाल्ला का नाही मग? हा बाई त्यांना द्यायचे ना 2-4 एवढे आणि म्हणते काय म्हणते मम्मी मी आताची टेस्ट केलाय. हाताने खाल्ला तो आली. हा बस बस एवढे नको. तर मित्रांनो आता गुलाबजामुन टेस्ट वगैरे करत बघू कसे झाले कसे नाही. आजचं वातावरण पण फुल गारठा वाजलं झालं. गारठा तोंड लागेल. हा आलो होऊ शकता. वातावरण एकदम मस्त असं वातावरण झालेलं आहे. आणि हे बघा मला वाटतं मम्मी अगं बाबो हे बघा हे बघ कुठं जाऊन बसले. अरे बघा आमचं चल बाहेर. मम्मी काय मम्मी यायला दिसते ती जागा बघायची बरं का. सापड राहील. तर मित्रांनो आमच्या बाबकी आता दिसतंय दिले गुलाबजामुन. तर आता गुलाबजामुन खाऊ आपण. कसे झालेत कसे नाही पाहूत. तू पीठ मग राहिली का आता कस करावं काय नाही. तरी मोबाईल धर असं धरू ना मध्ये कॅमेरा तिथे आलेली तिथे कॅमेरा बघ. कॅमेरा धरला डायरेक्ट कडे द्यावा का नाही काही नाही आणला. तर काही टेस्ट करून बघू. मस्त झाले. आली मध्ये आमच्या मध्ये असंच असतं मध्ये मध्ये. पण याच्यात पाणी टाकलं नाही तुम्ही त्या पाकच ट्राय मला. साखरच पाणी करायचं असतं. तुम्ही डायरेक्ट पाण्यात साखर होती वाटते 2-4-3. तसं नसतं भाऊ. जेवढे साखर तेवढंच पाणी घ्यावं लागत. जेवढी साखर तेवढी पाणी. पण म्हणलं तुम्हाला दुसऱ्या वेळेस तू कर. मलाच करावं लागणार दुसऱ्या वेळेस. तर मित्रांनो माझं आवरलेलं आहे. मी आता निघलोय नगरला. तसंच तुम्हाला दाखवतो. बटन खराब झालं इस्त्रीचं. तुम्हाला म्हणलो तुम्हाला इस्त्रीचं बटन खराब झालंय म्हणून. ते बटन कुठं पडलं बटन खराब येतो. तुम्हाला दाखवतो बटन. हे पहा हे बटन आणायला जायचंय आपल्याला. आणि प्लस कापड पण आणायची. कापड आणून आणि अजून थोडं मटेरियल बघू काही नाही भेटलं तर चांगलं तुम्ही भेटूच. आणि आता मी मित्राला घेतो कारण की मला 2 व्हीलरवर जायचंय आपल्या लॉर्ड स्प्लेंडरवर.
टू व्हीलर वर जायचंय तर त्याला घेतो आणि मग ब्लॉग चालू करतो. गौरव स्पोर्ट मध्ये हा मग हा का तर ओके. तर रियान भाऊ आमचे आलेले आहेत मित्र. हे आमचा रियान भाऊ आहे. स्वागत करा रियान भाऊचं. रियान भाऊ चला खरं ब्लॉग बनवतो जास्त काय करू. तर निघू आता. हे बघा हे मांजरे नको ना रे नाही हिला नाव तरी सांग काहीतरी सांगतो तुझ्या हिशोबाने. जानू जानू अरे बघायला लागली. तर मित्रांनो आता आम्ही निघतो. तुम्हाला तसं दाखवतोच पुढं काय घ्यायचंय काय नाही. तसंच रियान भाऊला पण घेऊन जाऊ आपण. चल भाऊ मला बॅट आणायची आहे आणि रियान भाऊला पण बॅट आणायची. ते म्हणतोय कोणची बॅट आणायची. नगरला चालली प्लॅस्टिकवरची बॅट. नगरला नको जाऊ का मटेरियल आणाय जायचंय. काय म्हटलं का मटेरियल आणायचं आवाज नीचे. तर मित्रांनो सगळ्यात आधी तुम्हाला सॉरी खूप खूप मोठं सॉरी तिथं कारण की नगरला गेलो तिथं ब्लॉग नाही बनवता आला कारण की इतकी गर्दी होती ना आज तिथं उभं राहायला सुद्धा जागा नव्हती राहत. म्हणजे रोडनी खूप गर्दी होती. मला इतर वेळेस नसती पण आज कसं काय खूप अशी गर्दी होती त्याच्यामुळे ना ब्लॉगच नाही काढता आला. आणि ज्याला मी सोबत नेलता गाडी चालवायला त्याला गाडीच चालवत येत नव्हती त्याच्यामुळे मी गाडी घेतली ती. त्याच्यामुळे काही ब्लॉग जमला नाही काढायला. आता घरी आलोय बटणं बिटणं वगैरे आणले तर मला बटणं आणायला लागले 2 ते 2.5 तास. 70 रुपयाचंच बटन होतं पण लई टाइम लागला सापडतच नव्हतं लवकर बटन. त्याच्यामुळं आता डायरेक्ट घरी आलो इथून ब्लॉग चालू केला. आता मी जेवण वगैरे करतो मग तुम्हाला दुकानात गेले होते बटन वगैरे टाकीतून बघूत मग इस चालू होती नाही होती ते बघावं लागणार आहे. तुम्हाला गेलो दाखवतो. आणि आता वांग बिंग काय वांग ही बटाट्याची आपलं वांग्याची भाजी केलेली आहे. आम्ही दोघं बसले जेवायला. दिदे तुला जेवायचा जाऊ देऊ. तुला भूक लागली काय जेवण कर मग बशी. तर आता जेवण बिवण करतो आणि भेटतो तुम्हाला डायरेक्ट दुकानात भेटतो. आता इथं नाही डायरेक्ट दुकानात भेटतो. तर मित्रांनो आता मी दुकानावर आलेलो आहे. आता तुम्हाला दाखवतो काय काय आणलंय. तर हे आणलंय कापड दुकानाचं कापड आणलं आणि हे बटन सापडायला आहे ना तुम्ही मला 1 तास 1.5 तास 2 तास गेलेत हेच बटन नव्हतं सापडत त्याच्यामुळे. आणि ह्या क्लिपा आणल्या इस्त्रीसाठी. ह्या क्लिपा लागत असतात. ह्या क्लिपा इथं लावा लागत असतात अशा मला दाखवतो. इथं क्लिपा लावल्या इथं क्लिपा लावतात. आता बघा तू चालू करून चालू होतंय नाही होतंय तुम्हाला दाखवतोच. तुम्ही बघाच तसं तुम्ही बघा तुम्हाला दाखवतो. मित्रांनो अजून काही काम झालेलं नाही. आता बघूत. आता हे जुनं जाळलं होतं ते आता ही वायर जाळलेली. ही वायर आपण इथं बसवायची. तुम्ही पाहू शकता इथं वायर जाळली. ही अशी इथं बसती ती बसवत पुन्हा एकदा बघत. तर मित्रांनो ह्या मोशिक आता इथं माग लाईटीत फुले मोठा वायर झालाय. नेमकं आमच्या आकड्याचे आपलं मीटरची वायर तुटलेली तुम्हाला दाखवतो. तुटली म्हणजे जाळ दूर निघाय टाकी तुम्हाला दाखवतो. आता तू पाहू शकतो ती जॉईंट झूम करून बघू. हा तो पलीकडं उजव्या साईडचा जॉईंट आहे ना तो पूर्णपणे जाळाला. पूर्णपणे जाळलेला आहे त्याच्यामुळे आता काही लाईटीच काम करता यायचं नाही. लाईटीच काम ठेवून आता कापड कुपड टाकून घ्यावं लागतील. लाईटीच काम तर काही करता येणार नाही आपल्याला. आता आपण फक्त हे कापड खराब आहे ते कापड चेंज करू आणि बाकीचं हे करू. आणि ब्लॉग मी इथंच एंड करतो कारण की आता मला काम करावं लागेल. मी एकट्याच काम करायला कुणी नाही.
त्याच्यामुळे ब्लॉग एंड करतो आणि होप तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि अजून काही चुकलं असेल काही चांगला माझ्यातील करता येईल तर मला कमेंट करा आणि नक्की सांगा कमेंट करून तर भेटू पुन्हा बाय.